एका साध्या बस प्रवासात एकाच गरीब तरुणाला सीट खाली एक काळी बॅग सापडते. तो ती उघडत नाही, कारण ती कोणाची तरी हरवलेली असेल असं त्याला वाटतं. पण जेव्हा तो बॅग पोलिसांकडे देण्यासाठी जातो, तेव्हा काही अनोळखी लोक त्याचा पाठलाग सुरू करतात. त्या बॅगेत नेमकं काय होतं? पैसे, सोनं की असं एखादं रहस्य ज्यासाठी लोक जीव घ्यायलाही तयार होते? शेवटपर्यंत ही कथा पहा, कारण शेवटी उघड होणारं सत्य तुमचा पूर्ण अंदाज चुकीचा ठरवेल. रात्रीचे 9:30 वाजले होते. मुसळधार पाऊस सुरू होता. शहरातून झाली होती. बसमध्ये फारसे प्रवासी नव्हते. अमोल नावाचा गरीब पण प्रामाणिक तरुण दिवसभर मजुरी करून घरी परतत होता. त्याच्या खिशात फक्त 200 रुपये होते, पण मन मात्र समाधानी होतं. बस एका थांब्यावर थांबली. घाईघाईत सूट घातलेला माणूस खाली उतरला. तो सतत मागे वळून पाहत होता, जणू कुणीतरी त्याचा पाठलाग करत होतं. बस निघून गेली, पण काही मिनिटांनी अमोलच्या नजरेत सीट खाली एक मोठी काळी बॅग पडलेली दिसली. त्याने आजूबाजूला पाहिलं. बॅग कोणाचीही नसल्याचं लक्षात आलं. त्याने कंडक्टरला सांगितलं, पण कंडक्टर म्हणाला, शेवटच्या डेपोवर देऊ. अमोलने बॅग हातात घेतली. ती खूप जड होती. आत काय असेल याचा विचार त्याच्या मनात आला, पण त्याने बॅग उघडली नाही. काही वेळाने त्याला जाणवलं की बसमधील 2 अनोळखी माणसं सतत त्याच्याकडे आणि त्या बॅगकडे पाहत होती. त्यापैकी एकाने मोबाईलवर कुणाला तरी हळू आवाजात सांगितलं, बॅग त्याच्याकडे आहे, तो अजून बसमध्येच आहे. अमोलच्या अंगावर काटा आला. त्याला काहीतरी मोठं चुकत असल्याची जाणीव झाली. बस पुढच्या अंधाऱ्या घाटात शिरली आणि अचानक बसचे सर्व दिवे बंद झाले. बसचे दिवे अचानक बंद होताच संपूर्ण बसमध्ये किंचाळ्या सुरू झाल्या. बाहेर मुसळधार पाऊस, आत काळोख आणि घाटातील वळणदार रस्ता. काही क्षणांसाठी कोणालाच काही दिसत नव्हतं. चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. कंडक्टरने टॉर्च लावण्याचा प्रयत्न केला, पण तीही चालत नव्हती. अमोलने घट्ट पकडलेली काळी बॅग आता त्याला अधिकच जड वाटू लागली. अचानक त्याच्या कानावर कुजबुज ऐकू आली, त्याच्या हातातून बॅग काढ, नाहीतर उशीर होईल. तो आवाज मागच्या सीटवर बसलेल्या त्या 2 अनोळखी माणसांचा होता. अमोलचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने शांतपणे उठून बसच्या पुढच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यातील एक माणूस त्याच्या वाटेत उभा राहिला. भाऊ, ती बॅग आमच्या मालकाची आहे, आम्हाला दे, तो हसत म्हणाला. अमोलने लगेच उत्तर दिलं, जर तुमचीच असेल तर आधी कंडक्टरला सांगा. हे ऐकताच त्याच्या माणसाच्या चेहऱ्यावरचा हसरा भाव गायब झाला. तेवढ्यात बसचे दिवे पुन्हा सुरू झाले. दोन्ही माणसं लगेच आपल्या जागेवर जाऊन बसली, जणू काही घडलंच नव्हतं. पण अमोलच्या मनात संशय आणखी वाढला. पुढच्या थांब्यावर उतरून थेट पोलिसांकडे जावं, असं त्याने निर्णय घेतला. बस डेपोकडे पोहोचली. प्रवासी एक एक करून उतरू लागले. अमोलही बॅग घेऊन खाली उतरला, पण तो पोलीस चौकीच्या दिशेने चालू लागला. तितक्यात त्याच्या मागे एक काळी SUV येऊन थांबली. त्यातून 4 जण खाली उतरले.
त्यापैकी एकाने हसत विचारलं, इतक्या रात्री एवढी जड बॅग घेऊन कुठे चाललास? अमोलने काही उत्तर दिलं नाही. तो वेगाने पुढे निघाला. ते चारही जण त्याच्या मागे चालू लागले. घाबरून अमोल एक अरुंद गल्लीत शिरला. पाऊस अजूनही कोसळत होता. त्याने आजूबाजूला पाहिलं. लपण्यासाठी जागा नव्हती. तेवढ्यात समोरून एक छोटी पोलीस चौकी दिसली. तो धावतच तिकडे गेला, पण चौकीत कोणीच नव्हतं. फक्त एक वृद्ध चौकीदार झोपला होता. अमोल त्याला उठवणार तितक्यात बाहेरून गाडीचे ब्रेक लागल्याचा आवाज आला. ते 4 जण चौकीबाहेर उभे होते. त्यांच्यापैकी एकाने मोठ्याने ओरडलं, बॅग दे, नाहीतर आज रात्री तू जिवंत घरी जाणार नाहीस. अमोलने थरथरत्या हातांनी बॅगकडे पाहिलं. एवढा वेळ तो ती उघडत नव्हता, पण त्याला जाणवलं की या बॅगेत नक्कीच काहीतरी असं आहे ज्यासाठी लोक खून करायलाही तयार होते. त्यांनी सावधपणे चेन उघडली आणि आत दिसलेली पहिली वस्तू पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. कारण आत पैसे किंवा सोनं नव्हतं, तर रक्ताचे डाग लागलेली एक फाईल आणि त्यावर एका अतिशय प्रसिद्ध उद्योगपतीचा फोटो होता. रक्ताचे डाग लागलेली फाईल पाहताच अमोलच्या हातपायांना कंप सुटला. फाईलच्या पहिल्या पानावर एका प्रसिद्ध उद्योगपतीचा फोटो होता आणि खाली मोठ्या अक्षरात गोपनीय असं लिहिलेलं होतं. त्याने थरथरत्या हातांनी पुढचं पान उघडलं. आत काही मालमत्तेची कागदपत्र, बँक व्यवहारांची यादी, अनेक लोकांचे फोटो आणि काही पेन ड्राईव्ह ठेवलेल्या होत्या. एका फोटोवर लाल शाईने मोठं वर्तुळ मारलेलं होतं. तो चेहरा अमोलने काही दिवसापूर्वी टीव्हीवर पाहिला होता. तो उद्योगपती काही महिन्यांपासून बेपत्ता असल्याची बातमी सर्वत्र सुरू होती. तेवढ्यात बाहेरून जोरात दारावर लाथा मारल्याचा आवाज आला. दार उघड, नाहीतर तोडून आत येतो, एक जण ओरडला. अमोलने घाईघाईने फाईल पुन्हा बॅगेत ठेवली. चौकीत झोपलेला वृद्ध चौकीदार जागा झाला. त्याने बाहेर डोकावून पाहिलं आणि त्याचा चेहरा फिकट पडला. तो हळू आवाजात म्हणाला, बाळा, हे साधे लोक नाहीत. लगेच मागच्या दाराने पळ. चौकीच्या मागे एक अरुंद रस्ता होता. अमोल बॅग घेऊन तिकडे धावत सुटला. पाऊस इतका जोरात पडत होता की काही फुटांपुढेही दिसत नव्हतं. मागून धावत येणाऱ्या लोकांच्या पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. अमोल एका जुन्या गोदामाजवळ पोहोचला आणि आत लपवा. काही क्षणांनी ते 4ही जण गोदामाबाहेर आले. नाहीत त्यातील एकाने फोनवर सांगितलं, तो दूर गेलेला नाही, बॅग त्याच्याकडेच आहे. दुसरा म्हणाला, बॉसला कळलं तर आपल्याला जिवंत ठेवणार नाही. हे ऐकताच अमोलला समजलं की या सगळ्यामागे खूप मोठं जाळं आहे. त्याने गोदामाच्या एका कोपऱ्यात बसून पुन्हा फाईल काढली. त्यावेळी त्याला एका लिफाफ्यात एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, ही फाईल ज्याच्या हातात असेल त्याने कोणावरही विश्वास ठेवू नये, पोलिसांतही नाही. हे वाचताच अमोल हादरला. इतक्यात त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर कोणताही नंबर नव्हता, फक्त अननोन कॉलर दिसत होता. त्याने भीतीने कॉल उचलला. समोरून शांत आवाज आला, अमोल, तुला वाटतंय
तू योगायोगाने ती बॅग उचलली आहेस. नाही, आम्हीच ती तुझ्यापर्यंत पोहोचवली. आता तुझ्याकडे फक्त 2 पर्याय आहेत. एक, बॅग आम्हाला परत दे आणि सगळं विसर. 2, सत्य बाहेर आण, पण त्यासाठी तुला तुझा जीव गमवावा लागू शकतो. अमोल काही बोलणार इतक्यात कॉल कट झाला. त्याने घाईघाईने बाहेर डोकावून पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला, कारण गोदामाच्या 4ही बाजूंनी काळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या होत्या आणि सशस्त्र माणसं त्याला शोधत आत शिरत होती. गोदामाच्या 4ही बाजूंनी काळ्या गाड्या येऊन उभ्या राहिल्या. सशस्त्र माणसं टॉर्च घेऊन प्रत्येक कोपरा तपासत होती. अमोलचा श्वास रोखला गेला. त्याने बॅग छातीशी घट्ट धरली आणि जुन्या लोखंडी पेट्यांच्या मागे लपवून बसला. बाहेरून एक जण मोठ्याने ओरडला, तो इथून जिवंत बाहेर जाऊ नये. फाईल कोणत्याही परिस्थितीत परत मिळालीच पाहिजे. दुसरा म्हणाला, बॉस स्वतः येतोय, तोपर्यंत सगळे बाहेरचे रस्ते बंद करा. हे ऐकताच अमोलला समजलं की आता पळून जाणं जवळजवळ अशक्य आहे. तो शांतपणे रांगत गोदामाच्या मागच्या भागात गेला. तिथे त्याला एक छोटंसं कार्यालय दिसलं. दरवाजा अर्धवट उघडा होता. आत धूळ साचलेली होती. टेबलावर एक जुना संगणक आणि फाईल्स आणि तुटलेला फोटो फ्रेम पडला होता. अमोलने फोटो उचलला. फोटो पाहताच तो थक्क झाला. त्या फोटोमध्ये तोच प्रसिद्ध उद्योगपती, त्याच्यासोबत एक पोलीस अधिकारी आणि आणखी एक व्यक्ती उभी होती. त्या तिसऱ्या व्यक्तीचा चेहरा पाहून अमोलच्या अंगावर काटा आला. तो चेहरा त्याने काही वेळापूर्वी बसमध्ये पाहिला होता, म्हणजेच बॅगेचा पाठलाग करणाऱ्या टोळीतील एक माणूस. अनेक वर्षापूर्वी त्या उद्योगपतीसोबत होता. नक्की काय संबंध होता? अमोलच्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं. त्याने टेबलाचा ड्रॉवर उघडला. आत एक जुनी डायरी होती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर ही डायरी कुणाच्या हातात पडली असेल तर समजून जा की माझ्यावर विश्वासघात झाला आहे. पुढच्या पानावर अनेक तारखा, व्यवहार, गुप्त भेटी आणि काही मोठ्या लोकांची नावं लिहिली होती. त्यात काही राजकारणी, काही उद्योगपती आणि काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं होती. अचानक बाहेर गोळीबाराचा आवाज आला. गोळी खिडकी फोडून आत आली. अमोल घाबरून खाली वाकला. तो आत आहे, गोदाम बंद करा, असा आवाज बाहेरून आला. अमोलने पटकन बॅगेतली पेन ड्राईव्ह खिशात ठेवली. त्याला वाटलं, जर बॅग हिसकावली गेली तरी किमान हा पुरावा त्याच्याकडे राहील. तेवढ्यात कार्यालयाच्या मागे जमिनीवर लोखंडी झाकण दिसलं. त्याने ते उघडलं तर खाली एक अरुंद बोगदा होता. दुसरा पर्याय नसल्याने तो त्यात उतरला. बोगद्यात पूर्ण अंधार होता. मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात तो पुढे जाऊ लागला. काही अंतर चालल्यानंतर त्याला एका बंद दरवाजाजवळ एक वृद्ध माणूस बसलेला दिसला. त्या वृद्धाने अमोलकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मी तुझीच वाट पाहत होतो. अमोल आश्चर्यचकित झाला. तुम्ही कोण? तो विचारताच वृद्ध हसला आणि म्हणाला, ज्या उद्योगपतीला सगळे मृत समजत आहे तो अजून जिवंत आहे.
आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याची किल्ली तुझ्या हातातल्या त्या पेनड्राईव्हमध्ये आहे. अमोल काहीच समजून घेण्याआधीच बोगद्याच्या दुसऱ्या टोकाकडून अनेक पावलांचा आवाज येऊ लागला. टॉर्चचे एक प्रकाशझोत जवळ येत होते आणि त्या टोळीचे बोगदही शोधून काढलं होतं. बोगद्याच्या दुसऱ्या टोकाकडून येणारे पावलांचे आवाज आता अगदी जवळ आले होते. अमोल आणि तो वृद्ध क्षणाचाही विलंब न करता पुढे धावू लागले. बोगदा खूप अरुंद होता. वरून पाणी गळत होतं आणि खाली चिखल साचला होता. मागून टॉर्च प्रकाशझोत वेगाने जवळ येत होते. लवकर चल, वृद्ध हळू आवाजात म्हणाला. काही मिनिटांनी ते एका मोठ्या लोखंडी दरवाजापाशी पोहोचले. वृद्धाने खिशातून एक जुनी चावी काढली. थरथरत्या हाताने त्याने कुलूप उघडताच समोर एक गुप्त खोली दिसली. खोलीत अनेक संगणक, CCTVs, स्क्रीन, फाईल्स आणि भिंतीवर मोठा शहराचा नकाशा लावलेला होता. अमोल आश्चर्यचकित झाला. हे सगळं काय आहे? तो विचारातच वृद्ध म्हणाला, ही जागा त्या उद्योगपतीची गुप्त नियंत्रण खोली आहे. त्याने अनेक वर्षापासून मोठ्या भ्रष्ट टोळीचे पुरावे इथे जमा केले होते. अमोलने पेन ड्राईव्ह संगणकात लावली. काही क्षणात स्क्रीनवर शेकडो व्हिडिओ, बँक व्यवहार, गुप्त बैठकींची रेकॉर्डिंग आणि अनेक प्रभावशाली लोकांचे चेहरे दिसू लागले. त्यात काही मोठे अधिकारी, उद्योगपती आणि राजकीय व्यक्तींचे पुरावे होते. अमोलला आता समजलं की ही फक्त पैशांची चोरी नव्हती, तर अनेक वर्षापासून सुरू असलेलं प्रचंड मोठं षडयंत्र होतं. तेवढ्यात खोलीतील एका स्क्रीनवर गोदामाच्या बाहेर उभ्या असलेल्या टोळीचा प्रमुख दिसला. त्याचा चेहरा पाहताच वृद्ध घाबरला. हाच सर्वात धोकादायक माणूस आहे. यानेच उद्योगपतीला गायब केलं. अमोल आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिला. अचानक खोलीच्या स्पीकरमधून आवाज आला, अमोल, तू खूप पुढे आलास, पण आता वेळ संपला. त्याच क्षणी संपूर्ण खोलीचा वीज पुरवठा बंद झाला. सर्व स्क्रीन काळ्या पडल्या. बाहेरून स्फोटाचा मोठा आवाज झाला आणि लोखंडी दरवाजा वादळला. टोळीने दरवाजा उडवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. वृद्धाने अमोलच्या हातात एक लहानसा मोबाईल दिला आणि म्हणाला, या मोबाईलमध्ये एकच नंबर सेव्ह आहे. फक्त योग्य वेळी कॉल कर. तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नकोस. दरवाजावर पुन्हा एक प्रचंड स्फोट झाला. लोखंडी पत्रे वाकू लागली. अमोलने घाबरून मोबाईल घट्ट पकडला. अचानक मोबाईल स्वतःहून कॉल आला. स्क्रीनवर नाव दिसलं, उद्योगपती, सुरक्षित लाईन. अमोलने कॉल उचलला. समोरून शांत पण ओळखीचा आवाज आला, अमोल, मी जिवंत आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी तुझ्या शेजारी उभ्या असलेल्या त्या वृद्धाची खरी ओळख जाणून घे. ते हे ऐकताच अमोलने हळूहळू वृद्धाकडे पाहिलं आणि त्याच्या हातात चमकणारं पिस्तूल पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अमोलने वृद्धाच्या हातातील पिस्तूल पाहताच काही क्षण तो जागेवरच थिजून उभा राहिला. मोबाईलवरून पुन्हा आवाज आला, अमोल, तू त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस. आणि तो अनेक वर्षापासून
दोन्ही बाजूने खेळ खेळत आहे. वृद्धाने लगेच अमोलच्या हातातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण अमोल मागे सरकला. वृद्ध शांतपणे हसला आणि म्हणाला, हो, मी तुला खोटं सांगितलं, पण माझ्याशिवाय तू या ठिकाणाहून जिवंत बाहेर पडू शकणार नाहीस. तेवढ्यात लोखंडी दरवाजा अखेर तुटला आणि टोळीतील सर्वजण आत घुसले. त्याच्या प्रमुखाने वृद्धाकडे पाहून हसत म्हटलं, खूप वर्षांनी भेटतोय मित्रा. अमोलला आता सगळं समजलं. वृद्ध आणि टोळीचा प्रमुख पूर्वी एकाच टोळीत होते, पण पुराव्यांवर ताबा मिळवण्यासाठी ते एकमेकांचे शत्रू बनले होते. अमोलच्या हातात असलेली पेन ड्राईव्ह आता दोघांनाही हवी होती. टोळीचा प्रमुख पुढे आला आणि म्हणाला, पेन ड्राईव्ह दे, तुला काहीही होणार नाही. वृद्ध ओरडला, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. क्षणात गोळीबार सुरू झाला. दोन्ही बाजूंनी गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. त्या गोंधळात अमोल एका टेबलामागे लपला. त्याने पटकन संगणक सुरू केला आणि पेनड्राईव्हमधील सर्व पुरावे इंटरनेटवर अपलोड होण्यासाठी बटन दाबलं. स्क्रीनवर संदेश दिसला, अपलोडिंग 10%, 35%, 60%. टोळीचा प्रमुख ते पाहताच संतापला आणि संगणकाच्या दिशेने धावला. त्याच वेळी वृद्धाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. एक गोळी सुटली आणि वृद्ध जमिनीवर कोसळला, पण त्याने पडतानाच मुख्य वीज पुरवठा सुरू केला. संगणक पुन्हा वेगाने चालू झाला. अपलोडिंग 85%, 95%, 100%, अपलोड कंप्लीट. हा संदेश दिसताच अमोलने सुटकेचा श्वास सोडला. काही सेकंदातच देशभरातील अनेक न्यूज चॅनल, तपास यंत्रणा आणि अधिकाऱ्यांकडे सर्व पुरावे पोहोचले. बाहेरून पोलीस सायरनचा आवाज ऐकू येऊ लागला. संपूर्ण इमारतीला पोलिसांनी घेरलं. टोळी पळण्याचा प्रयत्न करू लागली, पण प्रत्येक बाहेरचा रस्ता बंद होता. काही मिनिटात सर्व आरोपींना अटक झाली. तेवढ्यात एक काळी कार इमारतीसमोर थांबली. त्यातून एक व्यक्ती खाली उतरली. तोच अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेला प्रसिद्ध उद्योगपती होता. तो जिवंत असल्याचं पाहून सर्वजण थक्क झाले. तो अमोलजवळ आला आणि म्हणाला, मी मुद्दाम गायब झालो होतो. या टोळीविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मला स्वतःचा मृत्यू खोटा दाखवावा लागला, पण ही बॅग योग्य माणसाच्या हातात पोहोचणं गरजेचं होतं आणि तू ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडशील. काही दिवसांनी अमोलच्या प्रामाणिकपणाचा सन्मान करण्यात आला. उद्योगपतीने त्याला चांगली नोकरी दिली आणि त्याच्या आई-वडिलांसाठी घर बांधून दिलं. त्याच्या खिशात फक्त 200 रुपये होते. त्याच अमोलने पैशांपेक्षा प्रामाणिकपणाची निवड केली आणि त्यामुळे हजारो कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला. त्या दिवसानंतर लोक एकच गोष्ट म्हणू लागले, हरवलेली बॅग नशीब बदलू शकते, पण योग्य निर्णयच माणसाला खरा श्रीमंत बनवतो.